आपण एक आवाहन केलं होतं की पोलीस विभागामार्फत की जो आपण फेसबुक असेल किंवा व्हॉट्सअप असेल त्याच्या स्टॅटसला जर कोणी शस्त्रास्त्र प्रदर्शन करत असतील तर त्याच्यावर कारवाई करण्याचा आपण इशारा दिलेला होता. त्या अनुषंगानं बारामतीमध्ये 3 गुन्हे दाखल आहेत. याशिवाय एक मध्ये व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्याच्यात 4 मुलं पैदा घेऊन फिरत असताना आढळून होती. त्या 4ही मुलांना कार्यकारी दंडाधिकारी म्हणून माझ्याकडून त्यांना जेल पास करण्यात आलेलं होतं 4 मुलांना. आणि एका 302च्या गुन्ह्यामध्ये कोयत्याचा वापर करण्यात आलेला होता. त्यामध्ये कोयता पुरवणारा पण त्याच्यामध्ये आपण आरोपी केलेला आहे, तोही जेलमध्ये आहे. कोयत्याच्या अनुषंगाने जे आहे की कोयत्याचा वापर पुण्यामध्ये झाल्यानंतर पोलीस विभाग त्याच्यामध्ये जी काही कायदेशीर कडक कारवाई आहे ती करतच आहे. परंतु जर सिरियस गुन्ह्यामध्ये कोयता पुरवणारा त्याच्यामध्येही तेवढाच अबेटमेंटच्या सारख्या कलमाचा वापर करून आम्ही त्यालाही त्याच्यामध्ये आरोपी पुढे पण करणार आहोत आणि करत आहोत. तसेच सोशल मीडियाच्या इकडून जर कोणी अशा पद्धतीचं शस्त्र प्रदर्शन करत असेल तर अगोदर त्या 8 प्रकारे गुन्हे दाखल होतील आणि नंतर मग त्याला आणलं जाईल वगैरे. त्याच्या शस्त्र नंतर आम्ही जप्त केलं जाईल, त्या ठिकाणी कारवाई केली. एक या ठिकाणी मला नमूद करायचं आहे की अशा कोयता गँग हा जो शब्द वापरला जातो, गँग ही जी संकल्पना आहे, गँगची जी व्याख्या आहे, गँग जर असेल तर आपण ते गँगला पहिल्यांदा किंवा असं कारवाई करतो. पण काही इंडिव्हिज्युअल वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये त्याचा वापर झालेला आहे. 2-3 गुन्ह्यामध्ये निश्चितपणे खरं आहे. म्हणजे कोयता गँगचा सुसुळा किंवा कोयत्याची एकच गँग असेल ते पर्सनल लेवलवरती आणि कोयता हा अवेलेबल होणार त्यामुळे एखादी गँग आहे 4-5 लोकांची ती पोलिसांना सवयी करून सोडले सापडत नाही. आणि आपण पण आता या कोयत्याच्या अनुषंगाने मागच्या 5 वर्षातील जे कोयत्याने गुन्हे झालेले आहेत आणि त्यामध्ये जे यंगस्टर मुलं आहेत त्या सगळ्यांवरती आपण आता प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घ्यायला चालू केलेली आहे. आणि शक्यतो माननीय ॲडिशनल सरांकडेच प्रिव्हेंटिव्हचा पॉवर असल्यामुळे आपण त्या सगळ्या मुलांना हजर त्यांच्या समोर करून त्यांच्याकडून बॉन्ड भरून घेत आहोत. अशा प्रकारचे ते कोयते स्वतः वापरणार नाहीत. आणि जी लोक आपल्याला असं वाटतं की ही लोक त्यांचं इंस्टाग्राम चेक करून किंवा फेसबुक चेक करून आता पण त्या धंद्याने त्या प्रमाणात ते करत आहेत तर त्यांना आपण जेल पास करण्याच्या सुद्धा तरतुदी आता मान्य सरांकडून आपण करून घेणार आहोत. त्यामुळे मागच्या 5 वर्षात जे ॲक्टिव्ह मुलं असतील की जी एखाद्या गावात एखादा मुलगा दादागिरी करत होतोय किंवा काय होतोय आणि तो इंस्टाग्रामच्या स्टेटसला ठेवतोय अशी माहिती असेल तर आपण जरूर आमच्यापर्यंत पोचवा. मागच्या 5 वर्षाचा मुलगा असेल त्याच्या आधी पण त्यांनी असं मुलं केलं आहे तर नक्की यावेळेस आपण त्याला जेल पास